सर, माझं नाव दिलीप गणपतराव हिंगणेकर. मी या शाळेचा संचालक, फाउंडर. माझी संस्थेची स्थापना ही 2004 ते 2005 ला झाली व 2009-10 ला आपण शाळेची सुरुवात केलेली आहे. मान्यता मिळाली शासनाची पहिल्या वर्गाला आणि टप्प्याटप्प्याने एक एक पिढीची आपण मान्यता प्रत्येक वर्षी घेतलेली आहे. वर्ग आता सध्या 1 ते 10वी, नर्सरी ते 10वी पर्यंत आहे आणि सतत प्रगतिशील आहे. आपल्या शाळेला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी पण आहेत. इनडोर ऍक्टिव्हिटी, आउटडोर ऍक्टिव्हिटी. मुलांचा रिझल्ट खूप छान आहे. ग्रोथ प्रत्येक वर्षी वाढतो आहे. ऍडमिशन प्रत्येक वर्षी वाढतो आहे. इनडोर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही वर्ग खोल्यामध्ये विविध मॅथमॅटिक्सचे आम्ही क्लासेस घेतो. त्यानंतर त्यांना नवीन नवीन गणितं सांगतो. नवीन नवीन पद्धतीने त्यांना कसं सोडवायचं त्या गोष्टी करून घेतो. आणि आउटडोअरमध्ये सगळे गेम्स घेतो आपण, म्हणजे शारीरिक क्षमता असलेले गेम्स आणि सोबत बौद्धिक क्षमता कशी वाढेल त्याच्यामुळे, है ना, ते सगळे गेम आपण आउटडोर ऍक्टिव्हिटीमध्ये घेत असतो. आपल्या शाळेचे मीडियम इंग्लिश मीडियम आहे आणि 2019-20 ला आपली 10वीची प्रथम बॅच आपली होती. ती पण 100% आणि मेरिट आणि डिक्टेशन लेवलला पास झाली. असे एकूण 6 बॅचेस आपल्या आतापर्यंत निघालेले आहे, जो म्हणजे 24-25 पर्यंत सगळे डिक्टेशन आणि मेरिट लेवलला विद्यार्थी आहे. ही 7वी बॅच सुद्धा आहे आणि अपेक्षा आहे की 7वी बॅच सुद्धा ही मेरिट आणि डिक्टेशन लेवल आणि 100%च रिझल्ट देणार, कारण की 6 बॅच आतापर्यंत 100% रिझल्ट दिलेले आहे. आमचं ते देण्याच्या मागचं उद्देश म्हणजे आमचे शिक्षक जे आहेत ते खूप होतकरू आहेत आणि चांगले अनुभवी शिक्षक आहेत. बोर्डाला एक्झामर आहेत, कोणी मॉड्युलेटर आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या या गुणाचा फायदा त्यांना विद्यार्थ्यांना खूप झालेला आहे. विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की बा तुम्ही क्लासेस लावा नको 10वी पर्यंत, कारण शिक्षक चांगल्या पद्धतीने परिश्रम करून घेतात. त्याच्यामुळे हा आतापर्यंत आमचा रिझल्ट पॉझिटिव्हली खरोखर खूप चांगला आहे आणि पालकाला सुद्धा ह्या शाळेबद्दल खूप अभिमान वाटतो की नाही बाबा कमी पैशामध्ये खूप छान शिक्षण देणारी एक शाळा आहे. त्यामुळे त्यांच्या याच्यामुळे आम्हाला त्यांच्यामुळे ऍडमिशनवरती चांगला असर झालेला आहे. चांगली ग्रोथ वाढतो आहे आमची शाळेची. आपलं इंग्लिश मिडियम आहे आणि जे पॅटर्न आहे 1 ते 7वी पर्यंत हे आपलं सीबीएसई पॅटर्न आहे आणि 1 to 10ला आपण मग स्टेट बोर्डाला ते पॅटर्न वरती शिकवतो. तर शिक्षकाचे जे रिक्रुटमेंट असतं ते आपण जनरली काय MSc म्हणजे ग्रॅज्युएट, MSc, BSc किंवा BCom आणि BEd आणि DEd अशा पद्धतीने आपण क्रायटेरिया पाहतो आणि त्यांचे अनुभव किती आहे त्या क्षेत्रामध्ये. जेव्हा चांगला अनुभव असेल, जेव्हा त्यांची स्किल असेल, त्यानुसार आपण त्यांची अपॉइंटमेंट करून घेतो. सर, आमच्याकडे जे विद्यार्थी आहे ते होतपूर्व विद्यार्थी आहेत. पालक सुद्धा हे होतपूर्व विद्यार्थी. त्यांच्यासाठी आमचे शिक्षक खूप मदत करतात आणि पर्सनली मी पण त्यांच्याकडे विशेष लक्ष देतो शिक्षकाकडे आणि त्यांच्याकडनं ते करून घेतो. त्यामुळे ते शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे, कशा पद्धतीने प्रश्नसंच असतात, कशा पद्धतीने त्याची उत्तर लिहावं लागतं, ते सगळं शिक्षक चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं करून घेतात. वारंवार सराव करून घेतात त्यांच्याकडे. सर, माझ्या शाळेला म्हणजे प्रायव्हेट जॉब करणारे, है ना, होतकरू, है ना, गरीब घराचे पालक आहेत, तसे त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे जास्त आहेत. आणि आमच्याकडे जी फी आहे एक नॉर्मल फी आहे सर, खूप जास्त नाही आणि शिक्षणाच्या नावावरती लुटपाटवाला काम माझ्या शाळेला नाहीये. त्यामुळे हा फायदा पालकाला खूप जास्त झालेला आहे आणि खूप फी पण वाढत नाही. आमची वर्षाचे 500 रुपये आपण या वर्षीपासून वाढवलेले आहेत, है ना. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आम्ही खूप चांगला ठेवलेला आहे. फी आम्ही मागे पुढे करतो, पालकाच्या ऍडजस्टमेंटनुसार आपण वागून घेतो आणि करून घेतो. त्यामुळे पालकही त्याच्यामध्ये आनंदी राहतात, समाधानी राहतात. आणि शाळेची जी फी आहे सर पहिल्या वर्गाची, ते आज 13,000 रुपये आहे आणि 5,200 ऍडमिशन फी आहे. इयरली फी आहे सर 13,000 आणि ऍडमिशन फी 5,200 आहे. प्रत्येक वर्षी आपले 500 रुपये ऍड होतात, वाढवतात. टीचिंग स्टाफ माझ्याकडे सर 16 आहेत आणि नॉन टीचिंग स्टाफ 4 आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी जे आहेत सर टोटल 400 विद्यार्थी आहे माझ्याकडे आतापर्यंत, नर्सरी टू 10 पर्यंत. 200-250 विद्यार्थी फर्स्ट नर्सरी टू 5th स्टँडर्ड पर्यंत आहे. बाकी मग उरलेले जे विद्यार्थी असतील, है ना, ते मग आपल्याला 6 to 10 ला आहेत. जवळपास 250 विद्यार्थी फिमेल आहेत माझ्याकडे आणि 150 विद्यार्थी बॉईज आहेत. सर, ही डिजिटल क्लासेस, कॉम्प्युटर लॅब हे आपण सुरुवातीपासून सुरू केलेले आहेत आणि त्यांच्या मुलांना खूप चांगला फायदा झालेला आहे. तसंच मागच्या वर्षी आपण अबॅकसचे क्लासेस पण सुरू केले, त्यामुळे त्यांची पण चांगली ग्रोथ झालेली आहे. आणि यावर्षी आपण कोडिंग आणि AI आपण सुरू करतोय मुलांसाठी, ज्यामुळे त्यांना भविष्यातले जे शिक्षण आहेत, जे बाकी फॉरेन कंट्रीज जे देतात, ते कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशासाठी तयार करतात, कोडिंगसाठी तयार करतात, AI साठी तयार करतात,
हा मोठं ठेवून मी कोडिंग आणि एआय सुद्धा सुरू केलेला आहे यावर्षी. सर सगळ्यात जास्त भर आपल्याकडे मॅथमॅटिक्स आणि सायन्सला आपण जास्त देतो. बाकी विषय ते विद्यार्थी करून घेतात, पण थोडंसं मॅथमॅटिक्स मुलांना थोडंसं त्रासदायक जाते आणि सायन्सचे काही कन्सेप्ट त्यांना कळत नाही, त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त जास्त भर देतो त्यांना. सर आपल्याकडे प्रत्येक वर्षी गॅदरिंग नाही करत आपण, पण 2 वर्षातून एकदा करतो आपण गॅदरिंग. आणि तसंच प्रत्येक वर्षी आपली सहल नाही राहत, पिकनिक नाही राहत. आपण एक वर्षी पिकनिक, एक वर्षी गॅदरिंग, असं आपण हा कंटेंट ठेवलेला आहे शाळेचा, ज्यामुळे पालकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. पालकाच्या पण आपण विचार करतो. आज या स्नेह संमेलन करतो म्हटलं तर मुलांच्या कॉस्ट्युमचा खर्च पालकांना येत असतो, बाकी खर्च तर शाळा करत असते, पण कॉस्ट्युमचा खर्च बरंच जातो. त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी ते न घेता आपण एक वर्षी गॅदरिंग, ते एक वर्षी स्नेह संमेलन. तसंच आपण मुलांचा ऍक्टिव्हिटीसाठी प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी मुलांना आपण या शाळेच्या पटांगणामध्ये तर आपण त्यांची ऍक्टिव्हिटी करून घेतो आउटडोअर. आणि त्यांचे तसंच आपण त्यांची कवायत पण घेत असतो. तर शाळेच्या पर्सनली ग्राउंड नाहीये, पण जेसावाडीच्या ग्राउंडची आपल्याला एनओसी मिळालेली आहे. आपण तिथे मुलांना घेऊन जातो. जवळपास इथून 200 मीटरवर आहे. प्रत्येक शनिवार आणि प्रत्येक बुधवारला आपण हा ऍक्टिव्हिटी करून घेतो आपण त्यांच्याकडनं. योगा वगैरे असे बरेचसे आपण त्यांच्याकडनं गेम्स करून घेतो. सर आपण प्रत्येक वर्षी शाळेमध्ये हेल्थ चेकअप घेतो. मेडिकलचे डॉक्टर येतात आपल्याकडे आणि ते मुलांचे चेकअप, नॉर्मल जे चेकअप असतात ते करून घेतात. सर माझ्याकडे ऍक्च्युली जागा ही फार अपुरी आहे, त्यामुळे मला भविष्यामध्ये शाळा वाढवता येणार नाही जागेच्या अभावी. मी 10वी पर्यंत शाळा ठेवणार आणि 10वी पर्यंत विद्यार्थ्याला चांगलं घडवण्याचा माझा हेतू आहे, की जेणेकरून ते विद्यार्थी चांगले घडावे. आणि आधीचे बॅचचे आमचे जे विद्यार्थी होऊन गेलेले आहेत ते आज इंजिनिअरिंग, मेडिकल लाईनला गेलेले आहेत, कोणी डॉक्टर्स, कोणी एआय करत आहेत, कोणी एरोनॉटिकला गेलेले आहेत, कोणी आर्किटेक्चर करतात. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने पुढे चाललेले आहेत. सर सर मला पालकांना एकच सांगायचं आहे की फक्त मोठ्या ब्रँडवर किंवा मोठ्या शहरावर न जाता छोट्या शाळेत जर तुम्ही ऍडमिशन केली तरी तुमच्या मुलाला खूप चांगलं शिक्षण मिळेल. उगाच एवढा मोठा पैसा शिक्षण क्षेत्रामध्ये खर्च करण्यात सुरुवातीपासून काही अर्थ नाही. ज्यावेळेस तुमचे मुलं खरोखर लायक होतात त्यावेळेस तुम्ही त्यावर पैसा खर्च करा. पहिले फाउंडेशन तुम्ही चांगलं तयार करा. आणि फाउंडेशन तयार करण्यासाठी हे पालकच जबाबदार आहेत. शिक्षक एक माध्यम आहे ना. एक शिक्षकाची एक जबाबदारी एक तेवढी आहे की विद्यार्थ्याला घडवणं, आणि प्रत्येक शिक्षक आपली परिपूर्ण तो तयारी करत असतो. फक्त पालकाची डिमांड खूप जास्त आहे आणि मग पालकाची म्हणजे रागा भरतात की बाबा या शाळेची एवढी फी आहे ती आहे. पालकांनी आपली परिस्थिती पाहून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. बस मी त्यांना एवढं सांगतो की शिक्षक नेहमी सदैव मुलांना घडवण्यासाठी तयार असतात. ती माझी शाळा असो की कोणती शाळा असो, ते नेहमी तयारी असतात की विद्यार्थ्याला घडलेच पाहिजेत. सर मेसेज हा एवढाच आहे की विश्वासाने शाळेला ऍडमिशन करा, ज्यामुळे विद्यार्थी घडेल. जर तुमचा विश्वासच नसेल तर अशा ठिकाणी ऍडमिशन करू नको. आणि आम्हीच आपल्या शाळेत एकच मोठं ठेवलेला आहे, तो कोणताही असो, छोटा असेल मोठा असेल कोणी असेल, की त्या विद्यार्थ्याला घडवणं हाच आमचा सगळ्यात मोठा हेतू आहे. आणि तो आम्ही परिपूर्ण पार करतोय किंवा त्याला आम्ही पूर्ण अंमलात आणतोय. आज आमचे विद्यार्थी चांगले घडलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतात किंवा शिक्षण घेत आहेत.